नवा भिडू. त्या दिवशी आगीचे लोट बाहेर येऊ लागले तिच्या घरातून. तेव्हा त्याने कसलाच विचार न करता धाव घेतली तिच्या घरी आणि दरवाजा तोडला. ओट्यावरच धुराने घुसमटून दोन्ही मुलं बेशुद्ध पडली होती, तर आगीचे लोट सगळीकडे येत होते. त्याने दोघांना घेतला आपल्या दोन्ही हातात पकडून आणि धावला, पण वरून जळणारा वासा त्याच्या पाठीत पडला. पण तो थांबला नाही की पोरांना सोडलं नाही. त्यांना घेऊनच तो बाहेर आला. तिला आपलं घर जळालं कळलं तशी ती हातातलं काम टाकून धावत आली होती. पण त्याला दोन्ही मुलांना बाहेर घेऊन येताना बघून डोळ्यात टचकन पाणी आलं तिच्या. ती धावली आणि मुलांना घेऊ लागली, पण मुलं तर बेशुद्ध झाली होती आणि त्याचं तर पाठीचं चामडंच निघून गेलं होतं. अंगाची लाहीलाही होत होती, पण मुलांना तिच्या हाती देऊनच त्याने अंग टाकलं होतं खाली. त्याला घेऊन गावकरी लगेच शहरात गेले. तीही मुलांना घेऊन त्याच हॉस्पिटलला गेली होती. तिच्याकडे तेव्हा बिल भरायलाही पैसे नव्हते. हातातली अंगठी गहाण ठेवून तिने मुलांना ॲडमिट केलं होतं. एका दोघांनी पैसे पुढे केले, पण ती रक्कम जास्त नव्हती. अभिजितच शुद्धीत नव्हता, तर तिला मदतीला पुढे कोण होणार होतं? दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याने रुहाची चौकशी केली. त्याला कळलं ह्याच हॉस्पिटलमध्ये मुलांना ॲडमिट केले तिने. तेव्हा त्याने मित्राकडे तिच्यासाठी पैसे पाठवले. मुलांचं जे हॉस्पिटलचं बिल होईल ते भरून टाक सांगितलं आपल्या मित्राला. वहिनी, अभिदादाने पाठवले मला, असं जेव्हा तुषारने सांगितलं तेव्हा रुहा उठूनच उभी राहिली. काहीतरी आदल्या जन्मीचं पुण्य होतं म्हणून माझ्या नवऱ्याच्या नंतर हा माणूस सतत माझ्या मागे उभा राहतो. प्रत्येक गोष्टीत आपल्याला मदत करत होता. कशासाठी? रुहाने विचारला. हॉस्पिटलच्या बिलाची काळजी करू नका, मला भरायला सांगितलं आहे त्याने. तुषारच्या या वाक्याने रुहाला रडूच कोसळलं. कारण कुठून पैसे आणायचे हाच प्रश्न तिच्यासमोर उभा होता. कोणी नातेवाईक मदत करणार नव्हते, कारण तोंड काळं करून गेली होती ती, असं म्हणणं होतं सगळ्यांचं. इतक्या वर्षानंतरही राग विसरले नव्हते. म्हणूनच की काय तिच्या पदरी आज वैधव्य आलं होतं. तिने फक्त तुषारकडे बघून मान हलवून संमती दिली. कुठे आहेत ते? कसे आहेत? रुहाने तुषारजवळ अभिजितची चौकशी केली. पहिल्यांदा तिने त्याच्याविषयी कणव दाखवली होती. बरा आहे आता दादा, अजूनही त्रास होतोय त्याला, आत्ताच शुद्धीत आला. त्याला तुमची जास्त काळजी वाटत होती. तो इथे येऊ शकत नव्हता म्हणून मला पाठवलं आहे त्याने, तुषारने सांगितलं. मी त्यांना बघू शकते का? पण तुम्ही माझ्या मुलांकडे थांबाल का? रुहा एकटीच होती. मुलांकडे कोणीच नव्हतं. मुलांना एकटे टाकूनही जाऊ शकत नव्हती. म्हणून ती तुषारला तिथे थांबायला म्हणाली. हो चालेल, मी थांबतो, तुम्ही दादाला भेटून या, तुषार म्हणाला आणि त्याने अभिजितच्या वाटचा नंबर सांगितला. ती त्याला बघायला गेली. रुहा प्रेम करून लग्न करून आलेली. नवरा चांगला होता, सुखाचा संसार होता. त्यांच्या वेलीवर 2 सुंदर फुले होती, पण दृष्टी लागली त्यांच्या संसाराला. रुहाचा नवरा एका अपघातात जागीच ठार झाला. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अपघात कसा झाला काहीच कळलं नव्हतं. त्याच्या क्रियाकर्म झाल्यावर रुहाला काम करण्यासाठी बाहेर पडावं लागलं होतं. मुलं जास्त मोठीही नव्हती, पण अगदीच लहानही नव्हती. मोठा मुलगा 3रीत तर छोटी मुलगी 1लीत. गावातल्या शाळेत दोघंही शिकायला जात. रुहा आपल्या मुलांना घरी ठेवून कामाला जात असे. अक्षय आणि अनुश्री अशी गोंडस मुलं होती.
मुलगा मोठा, मुलगी लहान. दोघांना सांभाळायला कोणी नव्हतं. नवरा होता तोपर्यंत काहीच वाटलं नाही. पण नवऱ्याच्या ॲक्सिडेंटनंतर ती मुलांना घरात ठेवून कामाला बाहेर पडली. गावातला एक तरुण अभिजित तालमीच्या फळात मेहनत करता करता आपलं वडिलांपासून चालत आलेलं दुकान सांभाळायचा. वडील 5 वर्षापूर्वीच वारले, तर आई 3 वर्षापूर्वी. एकटाच राहून जेवण करून खायचा. रुहाला मदतीला नेहमी पुढे असायचा, पण ती त्याच्याशी नेहमीच फटकून वागायची, कारण तिला भीती वाटायची. नवरा नाही म्हटल्यावर इतर पुरुष जवळ येऊ बघणार, म्हणून ती सगळ्यांपासून अंतर ठेवून वागायची. बोलताना कोणाशी मनमोकळं बोलायची नाही. तिला सतत चिंता असायची. रुहा दिसायला सुंदर होती, पण ती आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम करायची. मुलं झोपली की ती रात्री नवऱ्याचा फोटो उशाशी पकडून रडायची. एकदा अशीच रुहा कामाला जात होती, तर अभिजितने तिला थांबवलं. रुहा, माझ्याशी लग्न करशील? अभिजितने रुहाला लग्नाची मागणी घातली होती. रुहाचा नवरा म्हणून 6 महिने होते. रुहाचा दुःखी चेहरा बघून अभिजितलाही वाईट वाटायचं. रुहाने सरळ त्याच्या कानाखाली दिली, पण अभिजितला त्याचा राग आला नव्हता. रुहा, ऐक माझं. एकटं जीवन जगणं, तेही नवऱ्याशिवाय, आणि 2 मुलांना सांभाळणं खूप कठीण आहे. तू काम करून त्यांना सांभाळतेस यासाठी मला कौतुकच आहे तुझं. पण लोकांच्या नजरा नाही ना बदलू शकत तू. म्हणून मला वाटतं तू लग्न करावंस. माझ्याशी नाही केलंस तरी एखादं तुला चांगलं समजून घेईल अशा मुलाशी लग्न कर. पण अशी एकटीच राहू नकोस. तुझ्यापुढे पूर्ण आयुष्य आहे. प्रत्येक वेळी तुझ्या घरावरची वाईट नजर हटवायला मी इथे असेनच असं नाही. माझं दुकान आहे. कधी तुला काही लागलं तर बिनधास्त घेऊन जा. अभिजितने तिला वस्तुस्थिती सांगितली. अभिजित हा तरुण अतिशय चांगला होता. त्याचं लग्न झालं होतं, पण बायको अगदी लग्नाच्या 15व्या दिवशी माझं तुझ्या घरी पटत नाही म्हणून सांगून निघून गेली होती. अभिजितने तिला खूप समजावलं होतं. तिला घेऊन तो दुसरीकडे राहायलाही तयार झाला होता, पण ती काही परत आलीच नाही. नंतर कळलं तिचं कोणावर तरी प्रेम होतं. शेवटी त्या तरुणासोबत ती पळून गेली. तेव्हापासून अभिजित एकटाच होता. लग्न करून काहीच फायदा नव्हता. कितीतरी दिवस तो त्या लग्नाचं कर्ज फेडत होता आणि मनाशी पक्का करत होता, आता अजिबात लग्न करायचं नाही. एका सकाळीच अभिजित बाईक घेऊन नेहमीप्रमाणे जात होता आणि अचानक एक माणूस त्याच्या बाईकला येऊन धडकला. त्याने बाईक बाजूला लावून बघितलं तर माणूस जागीच गेला होता. तो घाबरला आणि तिथून पळ काढली. कारण बाईकला धक्का लागून तो खाली कोसळला तेव्हा त्याचं नाक एका दगडाला आपटलं होतं. त्यामुळे त्याचा जागीच प्राण गेला होता. पोस्टर लावलेलं होतं त्यावरून अभिजितला कळलं की तो रुहाचा नवरा होता. त्याला खूप अपराधी वाटलं. मग त्याने रुहाची माहिती काढली. तिला कोणाचाच आधार नाही हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्याला जास्तच वाईट वाटलं. आपणच तिचा आधार, कुंकू हिरावून घेतलं हे त्याच्या मनाशी सतत खात होतं. तिची होणारी फरफट आणि इतरांच्या तिच्यावरच्या वाईट नजरा बघून अभिजित स्वतः तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव रुहासमोर ठेवतो. पण रुहा तर त्याच्या सरळ कानाखाली मारते. त्यानंतर तो तिला पुन्हा विचारत नाही, पण कोणालाच तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायलाही देत नाही. गावातला हरी तिच्या घराभोवती गिरट्या घालू लागला तेव्हा अभिजितनेच त्याला कडक शब्दात सांगितलं होतं,
तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायचंही नाही. आणि इथे परत दिसलास तर याद राख, तंगड तोडून ठेवीन तुझे. अभिजितने अशी धमकीच दिली होती त्याला. तुझी कोण लागते रे ती? एवढं पुलका यायला लागलाय तुला तो? हरीने विचारलं. माझी कोण नाही लागली तरी तुझी बी कोण लागत नाही बघ. तेवढं डोसक्यात फिक्स करायचं. अभिजितने त्याला अगदी गावठी भाषेत दम दिला होता. तसा डोळे वटारत हरी निघून गेला. पण पुन्हा तिच्या घराकडे फिरकला नव्हता. रुहा कामाला जाते, मुलं एकटीच घरी असतात माहीत होता अभिजितला. म्हणून अभिजित तिच्या घरावर नेहमी लक्ष ठेवून असायचा. पण तिला जाणूनही द्यायचा नाही. त्याच्याकडून रुहाच्या नवऱ्याचा चुकून जीव गेला होता. त्याने मुद्दाम काहीच केलं नव्हतं. त्यात तिच्या नवऱ्याची चुकी होती. तो अचानक रस्त्यावर आला होता. पण घाबरल्यामुळे तो तिथून पळून गेला होता. असा आपल्यामुळे कोणाचा जीव वगैरे जाणं त्याच्यासाठी भीतीदायकच होतं. त्या गोष्टीचं गिल्ट त्याला कायमच राहिलं होतं. तो तिला हे काही सांगू शकत नव्हता, पण तिला नवीन सुरुवात करण्याची संधी देऊ शकत होता. तो तिच्या मुलांशी प्रेमाने बोलायचा, कारण बापाचं छत्र त्यांच्या डोक्यावरून आपणच हिरावल्याचं शल्य मनाला नेहमीच खायचं त्याच्या. त्या दिवशी तो अशीच नजर टाकायला गेला होता घरावर मुलांसाठी. पण समोरचं दृश्य बघून घाबरलाच. त्याला जास्त विचार करायला वेळ नव्हता. शर्ट काढून टाकलं आणि दरवाजा तोडून आत धाव घेतली होती. चारी बाजूंनी आग घेतली होती. चटके बसत होते, तरी त्याने त्या धुरात दोघांना शोधलं होतं. ओट्यावरच होते दोघेही. हे त्यांचं नशीबच म्हणावं लागेल. कदाचित सिलेंडरचा स्फोट झाला होता. किचनमध्ये छपराला आग घेतली होती आणि छप्पर जळत पुढे आलं होतं. घरात प्रचंड धूर झाल्याने ओट्यावर बसलेली मुलं आधीच घाबरली होती. त्यामुळे बाहेर पडायला न सुचून घुसमटली होती. एवढी त्यांना बुद्धी नव्हती, लहानच होती. त्यामुळे तिथेच बेशुद्ध पडले. नंतर जेव्हा त्यांनी आपल्या तोडक्या मोडक्या भाषेत रुहाला सांगितलं तेव्हा कळलं होतं. जेव्हा तिने त्याच्या वार्डमध्ये पाय ठेवला तेव्हा तिला त्याच्याशी नजर मिळवता येत नव्हती, कारण तिने त्याच्या कानाखाली मारली होती. पण आता त्याचे आभार मानायला हवे होते. त्याने स्वतःचा जीव धोक्यात टाकून मुलांना वाचवलं होतं तिच्या. म्हणून आज तिची मुलं, जी तिची जगण्याची आशा आहे, ती जिवंत होती. तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. तुमचा जीव धोक्यात टाकून तुम्ही माझ्या मुलांना वाचवलात. त्यासाठी मी तुमची कायम ऋणी राहीन. तुमच्याशी लग्न करायला मी तयार आहे, ती रडतच म्हणाली. तो तिलाच बघत होता. उघडी पाठ आणि उपडा तो. जास्त काही हालचाल करू शकत नव्हता. मुलांना बरं वाटलं. इथून सोडलं की मुलांना घेऊन माझ्या घरी जा. तुषारकडून चावी घे, त्याने सांगितलं. ह्यावेळी मजबुरी म्हणून ती लग्नाला तयार झालेली नको होती त्याला. जसं आता काहीच पर्याय नाही म्हणून मग अभिजितशी लग्न असं त्याला नको होतं. निदान तिने तो निर्णय कोणत्याही परिस्थितीच्या दबावात न येता घ्यावा अशी त्याची इच्छा होती. आधीही तिची अडचण होती, पण कोणती झाली नव्हती. आता तिच्याकडे घर नव्हतं, पैसा नव्हता, कोणताच आधार नव्हता. आणि अभिजितने मुलांना जीवावर उदार होऊन वाचवलं होतं. म्हणून त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली तिला दाबायचं नव्हतं. म्हणून त्याने तो विषय पुढे वाढवलाच नाही. ती केव्हाची त्याची अवस्था बघत तिथेच उभी होती. नवऱ्याच्या धक्क्यातून अजूनही सावरली नव्हती ती. अचानक गावातलं सरपंच आणि गावातली जाणकार मंडळी नवऱ्याचं प्रेतच घेऊन घरी आले होते. जीवाच्या आकांताने तिने त्याला बघून किंचाळी ठोकली होती, कारण तो आज सकाळी येणार माहीत होतं तिला. म्हणून त्याच्यासाठी तिने काय काय बनवून ठेवलं होतं. पण आज त्याला निश्चित बघून, पुन्हा कधीच येणार नाही बघून
तिची शुद्धच हरपली होती. 2 दिवस तिने काहीच खाल्लं नव्हतं. तेव्हा अभिजितला नुकतंच कळलं की रुहाचा नवरा आपल्या हातून मेला. म्हणून तिची चौकशी करायला गेला तेव्हा ना घरात लाईट होती ना पोरांना जेवण होतं. अभिजितने स्वतः काहीतरी बनवून पोरांना भरवलं होतं. तेव्हा तिला तो जास्त काही बोलू शकत नव्हता. पोरं मात्र भुकेने व्याकुळ होती. त्यांना एवढं काही समजत नव्हतं. तिसऱ्या दिवशी तिने उठून मुलांना पेज बनवून दिली आणि स्वतःही खाल्ली. कारण मुलांसाठी तिला खंबीर व्हावं लागणार होतं. नवरा गेल्याच्या दुःखात तिला मुलांना तडफडताना बघू शकत नव्हती ती. तिने नवऱ्याचं कार्य होईपर्यंत घरात होतं ते मुलांना करून घातलं. जसं नवऱ्याचं 12वं झालं, रुहा कामाला बाहेर पडली. एका बंगल्यात काम करू लागली. एक म्हातारी आजी आजोबा होते. मुलं परदेशात होती. त्यामुळे पगार चांगला मिळत होता तिला. ते आपलं घर आणि मुलांचा खर्च आरामात करू शकत होती. त्यामुळे तिला कोणाच्या हातापाया पडायची गरज नव्हती. पण आजच्या घडीला तिच्या डोक्यावर छप्पर नव्हतं. घरातलं सर्व सामान जळून खाक झालं होतं. तुटलेल्या मनाला सावरून सुरुवात करायची म्हणाली तरी कुठून सुरुवात करावी कळत नव्हतं. म्हणून तिला वाटलं, जो आपली एवढी काळजी घेतो, प्रसंगाला धावून येतो, त्याचा एकदा विचार करायला काय हरकत आहे. माझ्या मुलांना वडील मिळेल, मलाही दुःख सांगायला आधार होईल. मी म्हणाली, तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. रुहा पुन्हा म्हणाली. रुहा, मी ऐकलं, पण तू मजबूर असताना हा निर्णय घ्यावास असं वाटत नाही मला. तू आता मुलांना घेऊन माझ्या घरी राहा. मी घरी आलो की आपण शांतपणे ह्यावर बोलू. आता ही योग्य वेळ नाही. अभिजित अगदी शांतपणे तिच्याकडे बघून म्हणाला. तर तिच्या डोळ्यात त्याला खूप आदर दिसला. तिला मजबूर असताना नको लग्न म्हणाला म्हणून त्याचा मोठेपणा दिसला होता तिला. लोक मजबुरीचा फायदा घ्यायला बघतात. इथे तो मजबुरीने निर्णय नको घेऊ म्हणत होता. घाई करत नव्हता. मुलांना दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून सोडलं. तिने तुषारकडून चावी घेऊन त्याच्या घरात प्रवेश केला. पाय ठेवताना वाकून नमस्कार केला. मगच पाऊल आत ठेवलं. आतून घर अगदी स्वच्छ होतं आणि नीटनेटकं होतं. तिने मुलांना काही बनवून देता येईल काय बघितलं. रवा होता. तिने पहिल्यांदा त्याच्या घरात आली म्हणून शिरा केला आणि देवाजवळ दिवा करत त्याच्यासमोर ठेवला. तो लवकर बरा व्हावा अशी मनोकामनाही केली. हॉस्पिटलमध्ये झोप झालीच नव्हती तिची. आज पडल्या पडल्या झोपली ती. सकाळीच जाग आली. उठून तिने मुलांना आणि अभिजितला डबा बनवला. मुलांना शाळेत सोडून तिने गाडी पकडली शहरात जाणारी आणि त्याला डब्बा देऊन लगेच माघारी फिरली. कारण मुलं यायची होती घरी. ती तिच्या कामालाही जाऊन आली. आज उत्साह होता. कोणीतरी आपलं असल्याची जाणीव तिला आतून होत होती. नवऱ्याचा फोटोही राहिला नव्हता. त्याची आठवण म्हणून सगळं जळून गेलं होतं. आज तब्बल आठवड्यानंतर तो गाडीने घरी आला. त्याचं पिळदार शरीर थोडंसं हटलं होतं. पण तिला आपल्या घरात वावरताना बघून थोडंसं मासही आलं होतं. बाहेर गाडीचा आवाज आला तशी रुहा धावत बाहेर आली. त्याला बघून घरातून भाकर तुकडा घेऊन आली. तिने त्याच्या भोवती ओवाळून फिरवून एका साईडला टाकली. तुषार सोबत होताच, पण तिची लगबग बघून त्याला गंमत आली. आज त्याच्या घरात त्याची कोणीतरी वाट बघणारं होतं. आई बाबा गेल्यानंतर त्याची वाट बघणारं, त्याची काळजी घेणारं कोणीच नव्हतं. त्याला ते जास्त जाणवायचं, अगदी क्षणाक्षणाला. पण तो आज हॉस्पिटलमधून आला तर त्याचं निम्मनवून उतरवायला कोणीतरी होती. अजून नात्याला नाव नव्हतं. कदाचित ते लवकरच मिळणारही होतं.
पण दोघांच्या मनात एकमेकांविषयी ओढ होती एवढं मात्र नक्की. ही कथा आठवली म्हटलं पटकन लिहून द्यावी, नाहीतर नंतर विसरायला होते. ही लघुकथा आहे. ही वाचलं तरी तुम्हाला आनंदच मिळेल. ही 2च भागाची कथा आहे. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. पुढचा भाग रोमॅन्टिक असेल. वाचायला ऐकायला विसरू नका. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.